आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया. तर आज ना देवपूजा वगैरे आवरली बरं का. सगळ्यात अगोदर आज देवपूजा आवरली होती आणि मस्त जास्वंदीचे फुलं बघा छान उमलले होते आणि मग काय देवपूजा करून घेतली. आता पंचारती बघा, आता संध्याकाळच्या दिवाबत्ती वगैरे करायचं असेल ना तर माऊली कधी कधी दिवाबत्ती करत असतो. त्याच्यामध्ये बघा सगळी घाण पाडत असतो. आज पंचारती वगैरे सगळी भांडी जी होते ना ती घासली. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे बघा 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत आणि माझं ना काय काय कामं अजून राहिलेले तर भांडे वगैरे राहिलेत, कपडे, स्वयंपाक, देवपूजा हे सगळं आवरले. तर 2 दिवसाच्या सुट्टीनंतर बघा आज गेलेत अक्षता माऊली शाळेत. 2 दिवस बापरे एवढा त्रास दिला ना काय सांगायला नको. आणि आज एक दिवस गेला तर उद्या परत एक दिवस सुट्टी जात. आमच्या इथं ना उद्या पालखी येणार आहे आणि माझं पण ना तर जरा म्हणलं तर घरं वगैरे पुसून घेऊया. तर उद्या पालखी वगैरे येणार आहेत आणि 2 दिवसानंतर परत आज पाऊस उघडला. सकाळी सकाळी एवढं गरम व्हायला लागले. तर बघा भरपूर असं गरम व्हायला लागले सकाळी सकाळी. आणि 2 दिवस इतका त्रास होता ना पावसाचा, अजिबात कपडे वगैरे काहीच वाळत नव्हती. भरपूर असा पाऊस येत होता. आणि आज ना अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी म्हणलं तर आज मी भाकरीच बनवलेली, भाकरी भात आणि भाजी बनवलेली डाळीची. तर थोडीशी बघा डाळ मी शिजवली होती, त्यांना ते सुकं बनवून दिलं. आता अजून ना मला वरण बनवायचं. तर मी टोमॅटो मस्त डाळ घालून म्हणजे की टोमॅटो डाळ म्हणजे मुगाची डाळ परत तुरीची डाळ असं सगळ्या डाळी मिक्स करून ना मी नेहमीच ते वरण करत असते, तिखट म्हणा मिठाचं म्हणा. तर आज पण मी तसंच बनवलेले आणि त्यातली डाळ बघा अक्षताला माऊलीसाठी मी दोघांसाठी काढलेलं. तर माऊलीच्या पप्पांना आज तसंच गेले नाश्ता करून. तर आता माहीत नाही अकलूजला भरपूर सारी गर्दी आहे बघा आणि त्याच्यामुळे आता येतील बहुतेक दुपारीच. त्याच्यामुळे आज काय जेवण वगैरे काय केलं नाही, फक्त चहा आणि नाश्ता करून गेलेले. तर चला म्हणलं वरणाला ना पटकन फोडणी देऊन घेऊया. आज भाकरीच बनवलेल्या दोघांच्या डब्यासाठी. आणि आज माऊलीनं काय डब्बा नेला नाही, आज माऊली जेवण करून गेलाय. आणि आत्ताच बघा 10:15 ना जातात, 10:30 शाळा भरती. तर 10:15 जातात आणि तसं पण काय सांगता येत नाही बरं का. इथंच शाळा आमची जवळ शाळा आणि माऊलीला लगेच एक 5 मिनटात येऊन डबा वगैरे घेऊन जातो, बाटली डबा. त्याला काय न्यायचं असेल ना त्याचं काय घरी काम असतं तर लगेच येत असतो. आणि सकाळी 9:30 कधी वाजते, 10 कधी वाजते सारखं ना असं 5-5 मिनिटाला विचारत असते. माऊलीचं ना असले आगाऊपणा असतो. काल तर दिवसभर इतकी बघा त्याची जी लहानपणीची सायकल होती ना पत्र्यावर टाकलेली, ती दिवसभर काढून ना त्याचं खेळायचं चालू होतं. आता मी ती सायकल ना भंगारमध्ये घालायसाठी ठेवली. आता माहीत नाही भंगारवाला कधी येतोय, आलं तर घालून टाकणार आहे. ती शाळेत नसेल म्हणजे की ज्या दिवशी ती घरी नसेल शाळेत वगैरे गेला असेल त्या दिवशीच घालावं लागणार, कारण ते असेल तर घालू देणार नाही. तर भरपूर असं गरम व्हायला लागले. आणि त्या दिवशी ना मी अकलूजला गेलते बघा. बरेच दिवस झालं मग असं चालू होतं की आज घ्यायचं उद्या घ्यायचं. तर जवळजवळ 10-12 वर्षे गेलं ती काही गोष्ट मला घेणं झालंच नाही. आणि ती गोष्ट मी त्या दिवशी आणलेली तर तुमच्याबरोबर शेअर करायची राहून गेलेली. तर भरपूर दिवसाची अशी इच्छा पूर्ण केली मी त्या दिवशी. तर जास्त काय मोठी गोष्ट नाही बरं का, एकदम छोटीच आहे ती माझ्यासाठी, एकदम छोटी आहे आणि गोष्टी पण छोटीच आहे आणि माझ्यासाठी पण ना ते खास आहे. तर असं म्हणलं आता बरेच दिवस झालं माझं चालू होतं घ्यायचं ते काय घेणं होतच नव्हतं. आणि त्या दिवशी ना घेऊन टाकलं. तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे कोणती गोष्ट घेतली, कोणती नाही. अजून मी शेअर केली नाही कोणा, अजून फक्त मला आणि माऊलीच्या पप्पांनाच माहिती आहे. एकदम छोटी आणि साधी सिंपल गोष्ट आहे, असं काय मोठी नाही बरं का. पण असं तुमच्याबरोबर शेअर करते ती गोष्ट काय कोणती आहे ती. मम्मी आज लवकर स्वयंपाक बनवायला लागली. हो आज लवकर स्वयंपाक बनवायला लागली आणि सकाळी नाही डाळ शिजवली होती मी. वरण करायचं होतं मला, पण परत माऊलीच्या पप्पांचा फोन आला की मी येणार नाही, मला उशीर होणार आहे. मग काही मी वरण बनवलंच नाही, तसं ठेवलेलं डाळ बघा शिजवून ठेवलेली. असं टोमॅटो वगैरे घालून ना असं अख्खं आपलं टोमॅटो घालून ना ही डाळ शिजवलेली मी. आता म्हणलं पाऊस यायला लागलाय आणि लवकर स्वयंपाक करून घेऊया. आणि मग अशी ना दारावरती बघा असं मस्त चवळीच्या शेंगा आल्या होत्या. तर त्या शेंगा मी कवळ्या काय लिंबर काय असं आहे बघा, शेंगा घेतलेले मस्त सुकी पातळ भाजी मला खूप छान होते. आणि आपलं झाडाचा कढीपत्ता पाठीमागे जे झाड आहे जसं मला लागेल ना तसं मी कढीपत्ता आणत असते. आणि आज भरपूर चहा बनवलाय मी. माऊलीचे सर परत मॅडम परत दुसरे एक मावशी आल्या होत्या, जास्त बऱ्याच गप्पा चालल्या होत्या. तर आता प्रत्येकाला का म्हणजे व्हिडिओमध्ये घेत आहे, कारण ज्याला आवडत आहे त्याला घेत आहे. तर बराच वेळ गप्पा चालू होत्या माझ्या, त्याच्यामुळे स्वयंपाकाला तरी पण उशीर झाला आहे. आणि आज ना ब्लाऊज शिवून घेतला, त्याच्यामध्ये तब्येत पण बरोबर नाही
मी कारण आता बघ असलं वातावरण झाले ना, त्यामुळे मला सर्दी शिंकाचा भरपूर असा त्रास होतो ना, त्याच्यामुळं थोड्या वेळ ना आराम पण केला मी आज. आणि आत्ता अक्षता माऊली आणि शाळेतनं आता संध्याकाळी 6-6:30 वाजले असतील, तर म्हणलं पटकन करून मला असं झालं होतं बघा की गेल्या वेळेस ना इतकी ज्वारी खराब होती ना, असं वाटायचं की भाकरीच करायला नको. आणि आज पण तसं झालेलं. पण आज माहीत ना जेवढी छान भाकरी येत होती ना, खरं सांगते खूप छान. आता माऊलीचा कसा आगावपणा आहे बघा, आता कसा व्हिडिओ शूट करतो तर आहे ना, त्याचा आवाज ना मी अजिबात बंद केला नाही बरं का, असाच चालू ठेवलेला आहे. तर आज जसं की मी जसं बोलते बघा, तसं माझी ना थोडी थोडी ॲक्टिंग करायला लागलाय, माझी स्तुती करायला लागलाय. मी जशी बोलते ना तसं बोलत असतो, थोडं त्याचं बघा असं बोलतोय. पाऊस पडतोय इकडे, दिदूबाई अभ्यास करती. मस्त असा पाऊस इतका आगापणा करतो ना, खरं सांगते खूप असं हुशार आहे बरं का माऊली. मी म्हणलं होतं ना, एक गोष्ट आहे बघा माझ्यासाठी, बरेच दिवसापासून असं माझं चालू होतं की ते घ्यायचं, पण काय घेणं होत नव्हतं. आता माझ्यासाठी काही खास काय मोठी गोष्ट आहे बरं, अगदी छोटी गोष्ट आहे, तुम्हाला दाखवते एकदाच. तरी बघा माझ्यासाठी ना तर अशी खूप छान असं मी एक चांदीची अंगठी बनवून आणलेली आहे. व्यवस्थित दिसत नाही काय, ह्याच्यावरती ना हे साईडने बघा सगळे डायमंडचे खडे येतात आणि ह्याच्यामध्ये एक ना असं एक खडं आहे. तर जसं मला आवडेल ना तसं आहे अंगठी बनवून आणलेली मी. बऱ्याच दिवस झालं होतं माझं घ्यायचं चालू होतं. जसं माझं लग्न झाले ना तशी मी पहिल्यांदा अंगठी घेतलेली, तर म्हणलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं, तर शेअर करायचं राहून गेलं होतं. तर अजून काही घातलेली नाही बरं का मी, अजून व्हिडिओ शेअर केला नव्हता. तर आत्ताच बघा असं ठेवला होता, तर व्हिडिओ शेअर करणं काही झालं नव्हतं, त्याच्यामुळे राहिला होता. तर कशी वाटली ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला खूप आवडलेली, तर मग काय लगेच घेऊन टाकलं. आणि असं झालं होतं की माझं म्हणजे की म्हणतात ना चांदीची पण अंगठी असायला पाहिजे, ते पण चांगलं असतंय असं मी असं कोणाच्या तर तोंडून ऐकलं होतं. तर म्हणलं चला आता आपण पण घेऊया. तर मला अगोदर आवडत नव्हतं, ह्याच्या अगोदर मी कधीच घेतली नव्हती. तर जसं माझे लग्न झाले ना तशी पहिल्यांदाच अंगठी घेतलेली मी माझ्यासाठी. तर ह्याच्या अगोदर कधीच चांदीची अंगठी घेतलेली नाही. आणि हे जर म्हणले ना तर हे 1 ग्रॅममधनं हे सुद्धा घेतलेली मी. तर ह्याची जास्त काही किंमत नाही बरं का, एकदम सिंपल, एकदम थोडीशी. आता ह्याची 6 महिने वॉरंटी आहे बघा. तर हे सुद्धा खूप छान आपलं दररोज डेली यूजसाठी. हे काय मला अंगठी वगैरे आवडत नव्हतं, तर एवढं छान दिसलं म्हणलं चला आता आपण घेऊनच टाकूया. आणि माझं बरेच दिवस चालू होतं की चांदीचं, तर भरपूर दिवसाची इच्छा आज पूर्ण झालेली. हे बघा चला आजपासून ना मी वापरायला चालू करणार आहे. जशी ज्यात तशी राहते. आणि कशी वाटली माझी अंगठी, एकदम साधी सिंपल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय, आता इथंच व्हिडिओ थांबवते, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.